ॐ सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या मालिकेअंतर्गत आपण भगवद्गीतेमधला एक श्लोक घेत असतो आणि त्या श्लोकावर आपण निरूपण करत असतो। आज आपल्या चिंतनाचा विषय आहे सगळेच काय ओळखू शकतात, सगळेच काय ओळखू शकतात। आणि हा श्लोक 9व्या अध्यायामधला 11वा श्लोक आहे। तर आपण हा श्लोक बघण्याचा प्रयत्न करूया आणि त्यावर चिंतन करूया। अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भावमजानन्तो मम भूत महेश्वरम। तिथे भगवान कृष्ण काय म्हणतात? भगवान कृष्ण म्हणतात की मला सगळेच ओळखू शकत नाही। म्हणजे मला म्हणजे भगवंताला। भगवंत जेव्हा धर्मस्थापनेसाठी ह्या पृथ्वीवर येतात तर ते साक्षात भगवंत आहे, षडैश्वर्य संपन्न आहे, सगळं काही त्यांच्याकडे आहे, ह्या सगळ्या त्रिभुवनाचं संचालन करणारे आहे। पण त्या भगवंताला सुद्धा कारण ह्या जगाचं पालन करावं लागतं, त्यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी आहे। तेव्हा ह्या जगामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी त्यांना यावं लागतं। भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा त्यांना सगळेच ओळखू शकत नाही। इव्हन त्यांच्या जवळ राहणारे, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र हे सुद्धा त्यांना ओळखू शकत नाही। केवढं मोठं आश्चर्य आहे। त्यांच्या संगतीत राहतात, त्यांना बघतात, त्यांचं कार्य बघतात आणि त्यांना दिसतं की हे एवढं मोठं कार्य मनुष्य करू शकत नाही, ही त्यांना दररोज अनुभूती येत असते, तरी त्यांचा विश्वासच बसत नाही। त्यांना वाटतं की हे सुद्धा आपल्यासारखे मर्त्य मानवच आहे। हे किती अवघड आहे बघा। म्हणून तर भगवान म्हणतात की अवजानन्ति मां मूढा, अशा लोकांना मूढ म्हटलं आहे, अशा लोकांना अज्ञानी म्हटलं आहे, कारण ते भगवंतालाच ओळखू शकत नाही। एक कवी म्हणतो महिमातव गोचर शुद्ध मने गुरुदेव कृपा कर दीनजने। भगवंता तुझा महिमा ज्यांचं मन पवित्र आहे त्यांनाच कळू शकतो, सर्वांना कळत नाही। म्हणजे भगवंताच्या अवताराला ओळखणं सुद्धा कठीण जातं। तर भगवंतावर विश्वास नाही गोष्ट वेगळी आहे, पण भगवंत जेव्हा शरीर धारण करून येतात तेव्हा भगवंतच हे शरीर धारण करून आलेले आहे हे सुद्धा लोकांना ओळखता येत नाही। आता बघा ना, भगवान श्रीकृष्ण, त्यांच्या जवळचे शिशुपाल, त्यांचा नातेवाईक जरासंघ, त्यांचा नातेवाईक कंस, त्यांचा मामा, आता हे सगळे दुर्योधन वगैरे हे सगळे भगवान कृष्णांच्या जवळचे होते, पण भगवान कृष्णांचा महिमा ते ओळखू शकले नाही। आणि म्हणून त्यांनी काय केलं? अवजानन्ति मां मूढा, हे मूढ लोक माझी अवज्ञा करतात, माझा अपमान करतात, कारण त्यांना वाटतं की मी पण त्यांच्यासारखा एक मनुष्यच आहे। म्हणजे भगवंताच्या अवताराला ओळखणं अतिशय कठीण आहे। त्यासाठी एकतर भगवंताची कृपा पाहिजे, त्यांना आपल्याला ओळखू दिलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे आपलं मन पवित्र पाहिजे। जर ह्या दोन गोष्टी असेल तर थोडीशी आपल्याला ग्लिम्स येऊ शकते, अन्यथा फार कठीण। भगवान श्री रामकृष्ण एक सुंदर गोष्ट सांगायचे। ते म्हणायचे की एक श्रीमंत मनुष्य होता, त्याच्याकडे एक मूल्यवान हिरा होता। एक दिवस त्याला तो हिरा विकायचा होता, तेव्हा त्यानं आपल्या नौकराला बोलावलं, त्याला म्हणे की अरे हा हिरा घेऊन जा बघ आणि बघ याची किंमत काय आहे। आणि प्रथम तो आपल्या बाहेर दरवाजाच्या बाहेर जो बसतो ना वांगेवाला, त्या वांगेवाल्याकडे घेऊन जा
बघूया तो काय म्हणतो. आता हा नौकर त्या वांगेवाल्याकडे हिरा घेऊन गेला. तो म्हणाला की माझ्या मालकांना हा हिरा विकायचा आहे, तू मला काय देऊ शकतो त्याच्या बदल्यात. तो वांगेवाला म्हणाला की मी तुला 9 शेर वांगे देतो. तेव्हा तो नौकर म्हणतो, अरे 9 शेर फक्त, अरे 10 शेर तरी दे, 1 शेर तरी जास्त दे, मी थोडंसुद्धा जास्त देणार नाही. हे 9 शेरच मी जास्त सांगून बसलो, याची किंमत 9 शेर पण नाही, पण मी तुला देणार 9 किलो वांगी देणार. तेव्हा तो नौकर परत येतो आणि मालकाला म्हणतो की मालक तो म्हणाला की मी 9 किलो वांगी देणार. त्याला म्हटलं की 10 किलो तरी दे. की नाही, मी अगोदरच जास्त सांगून बसलेलो आहे, यापेक्षा मी 1 पैसाही जास्त देणार नाही. तेव्हा तो मालक म्हणतो, शेवटी तो वांगे विकणारा, त्याला हिऱ्याची किंमत कळणार काय. ठीक आहे, आता तो कपड्याच्या व्यापाऱ्याकडे घेऊन जा. आता तो कपड्याच्या व्यापाऱ्याकडे घेऊन गेला आणि तो हिरा दाखवला. त्याला खूप आवडला आणि हिरा फार छान आहे, पण म्हणे मी कपड्याचा व्यापारी, मी हा हिरा घेऊन करू काय. तरी पण तू आणलाच आहे तर म्हणे मी तुला 1000 रुपये देतो. तो नौकर म्हणतो की अहो 1100 रुपये तरी द्या, 100 रुपये तरी वाढवा. तेव्हा तो कपड्याचा व्यापारी म्हणतो की मी ऑलरेडी जास्त सांगितलेले आहे, या हिऱ्याची किंमत 1000 रुपये पण नाही, पण मी 1000 रुपये द्यायला तयार आहे, मी 1 पैसा पण जास्त देणार नाही. शेवटी तो नौकर हिरा मालकाकडे घेऊन येतो आणि म्हणतो की मालक तो 1000 रुपयाच्या वर 1 पैसा पण द्यायला तयार नाही. तेव्हा मालक म्हणाला, शेवटी तो कपड्याचा व्यापारी, त्याला हिऱ्याचं मूल्य काय कळणार, तू आता हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे घेऊन जा. आता नौकर तो हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे घेऊन गेला. त्या व्यापाऱ्याला दाखवला. त्या व्यापाऱ्यानं बघितला आणि तो म्हणतो, हा हिरा तुला मिळाला कुठे, हा खूप मूल्यवान हिरा आहे, असे हिरे आजकाल बाजारामध्ये मिळत नाही, मला फारच आवडला आहे, हा हिरा मीच घेणार आहे, सांग तुला किती पैसे पाहिजे, मी आत्ताच्या आत्ता 1 लाख रुपये द्यायला तयार आहे, आणि जर जास्त पाहिजे असेल ते सुद्धा सांग, पण हा हिरा मीच ठेवणार. तेव्हा मालकाकडे तो नौकर हिरा घेऊन आला. म्हणजे मालक तो 1 लाख रुपये द्यायला तयार आहे आणि जास्त पाहिजे तर जास्त पण द्यायला तयार आहे. तेव्हा मालक म्हणाला की तो हिऱ्याचा व्यापारी आहे, ह्या हिऱ्याचं मूल्य त्यालाच कळलेलं आहे, बाकीच्यांना काय मूल्य कळणार. म्हणजे भगवंत काय आहे, हिरा आहे. ज्या हिऱ्याला समजण्यासाठी तेवढी आपली योग्यता पाहिजे, तेवढी पात्रता पाहिजे. आता जर आपली पात्रता नसेल, आपली योग्यता नसेल, तर आपण त्या हिऱ्याला काय समजणार. जसं भगवान कृष्णाच्या बाबतीत त्यांना लोक काय काय नावं ठेवायची, अरे तो काय गोपींसोबत नाचणारा आहे, तो अमुक करतो, तो तमुक करतो, म्हणजे त्याला खूप शिव्या द्यायचे. सगळे कौरव सगळे त्यांना शिव्या द्यायचे. पण बघा, भगवंताने जेव्हा विश्वरूप दाखवलं कौरवाच्या सभेमध्ये, तिथे कौरव होते, दुर्योधन होता, आणि तिथे पितामह भीष्म पण होते, द्रोणाचार्य पण होते, कृपाचार्य पण होते. आता पितामह भीष्मांना, कृपाचार्यांना, द्रोणाचार्यांना ते भगवंताचं विश्वरूप दिसू शकलं आणि समजू शकलं. ह्या बाकीच्यांना काही कळलं नाही. म्हणजे भगवान कृष्णाने काहीतरी जादू केली, काहीतरी मोहिनी टाकली. आता ह्या लोकांमध्ये पात्रताच नाही, तर भगवंताचं विश्वरूप दर्शन यांना कळणार काय. पण ज्यांची पात्रता होती, जे पवित्र होते, ते मात्र भगवंताला ओळखू शकले. म्हणजे जरी भगवंतानं त्यांचं रूप आपल्याला दाखवलं, तरी आपण म्हणतो की नाही, हा काहीतरी हाताची चालाखी आहे, हे काय सगळं खरं नाही, हे सगळं खोटं आहे. आज अशा प्रकारे मनुष्याच्या मनाची अवस्था झालेली आहे. असा मनुष्य संशयग्रस्त झालेला आहे. आता हा संशय दूर करण्यासाठी तर भगवंताला यावं लागतं, आणि जे असे लोक आहे त्या लोकांचा विनाश करावा लागतो.
आता भगवान कृष्ण कितीतरी अशा लोकांचा त्यांनी विनाश केला. आता हे जे वाईट लोक आहेत त्यांनाच आपण राक्षस म्हणतो. राक्षस म्हणजे काय, त्यांना 2 शिंग असतात आणि 10 हात असतात असं नाही. तर ज्या लोकांच्या मनामध्ये संशय असतो, स्वामीजी म्हणतात संशय राक्षस नाश महास्त्रम यामी गुरुम शरणम भववैद्यम. भगवान श्री रामकृष्ण सगळे संशय विनाश करण्यासाठी आलेले आहे. त्यांनी माझ्या मनामधले सगळे संशयरूपी राक्षस नष्ट करून टाकले आहे. अशा गुरूंना मी नमन करतो. म्हणजे ह्या संशयाचा राक्षस मनुष्याच्या मनामध्ये घुसलेला आहे. आता त्या राक्षसाने मनुष्याच्या मनात प्रवेश केला. हा संशय काढून टाकून भगवंतावरची भक्ती वाढवणं, भगवंतावरची श्रद्धा वाढवणं हे अवताराचं कार्य असते. चांगली लोक निर्माण करणं, भक्त लोक निर्माण करणं, सज्जन लोक निर्माण करणं, त्यासाठी तर भगवंत येत असतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. तर साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि जे वाईट लोक आहे त्यांचा वध करण्यासाठीच मी अवतार घेत असतो असं भगवंताने म्हटलेलं आहे. तेव्हा आजकालच्या जमान्यामध्ये संशय राक्षसच जास्त वाढले. तेव्हा इथे सगळ्यांचा विनाश करणं शक्य नाही, पण मनामधले संशय दूर करू शकतात, ते सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. तेव्हा भगवान कृष्णाच्या बाबतीत तसंच झालं. त्यांना त्यांच्या जवळचे लोक ओळखू शकले नाही, त्यामुळे ते त्यांचा अपमान करायचे. जरी ते साक्षात भगवंत होते तरी त्यांचा ते अपमान करायचे. भगवान रामचंद्रांना किती लोक ओळखू शकले? श्री रामकृष्ण म्हणायचे की फक्त 12 ऋषी भगवान रामचंद्रांना ओळखू शकले. बाकीचे म्हणायचे की हा तर दशरथाचा पुत्र आहे. इव्हन त्यांच्या जवळचे लोक त्यांना ओळखू शकले नाही. त्या बघा कैकेयीनं काय केलं, जे मंथराने काय केलं, जे त्यांच्यासोबत राहणारे लोकसुद्धा त्यांना ओळखू शकले नाही भगवान रामचंद्रांना, आणि त्यांचा अपमान केला, त्यांना त्रास पण दिला. असे कितीतरी होते. जंगलामध्ये पण आपण बघतो किती राक्षस होते. ते कुठे मानतात भगवंत वगैरे, त्यांचा कुठे विश्वास होता? त्यांना वाटतं की हा साधारण माणूस आहे. इव्हन सुग्रीवाचा विश्वास नव्हता. सुग्रीवाला वाटलं की मनुष्य आहे, हा मनुष्य हा वालीला कसा मारणार, तो राक्षस आहे, तो एवढा भयानक आहे, आणि हे रामचंद्र एक मनुष्य त्या वालीला मारणार कसे? त्यांची परीक्षा घेतली. म्हणजे 12 झाडं आहे, एका बाणामध्ये हे 12 झाड पाडून दाखवा. तेव्हा भगवान रामचंद्रांना परीक्षा द्यावी लागली. तेव्हा सुग्रीवाचा विश्वास बसला की नाही, यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. हनुमंतांनी लगेच ओळखलं, कारण हनुमंताचं मन पवित्र होतं, ते भक्त होते, त्यांना हिऱ्याची किंमत कळली. भगवंताला बघितल्याबरोबर ओळखलं की हे आपले साक्षात भगवंत आहेत. त्यांचे पाय धरले, आपण यांचा दास आहोत. पण मात्र सुग्रीव ओळखू शकला नाही. सुग्रीवाला कळलं नाही. त्या रावणाला किती लोकांनी सांगितलं की अरे ते भगवंत आहे, पण रावण म्हणतो नाही, त्यांना श्रीराम म्हणू नका, रामच म्हणा. पण त्याच लंकेमध्ये राहणारा विभीषण रामाला ओळखू शकला. विभीषणाला माहिती होती की साक्षात भगवंत आहे, त्यांचा पराक्रम पण ऐकला होता. आता हे सगळ्यांनी ऐकलं होतं, पण रावणाचा विश्वास बसत नव्हता. विभीषणाने मात्र विश्वास ठेवला आणि शेवटी विभीषणाला राज्य मिळालं आणि रावणाचा वध झाला. म्हणजे भगवंताचे अवतार जेव्हा येतात तेव्हा त्यांना ओळखणं अतिशय अवघड होतं. आणि यावेळेस आजच्या युगामध्ये भगवंताने श्री रामकृष्ण रूप धारण केलेलं आहे. आता ह्या अवतारामध्ये तर ओळखणं अजून कठीण आहे, कारण इथे बाहेरचं ऐश्वर्य काहीही नाही. भगवान श्री रामकृष्ण स्वतः म्हणायचे की यावेळेस राजा आलेला आहे. पण राजा कसा आलेला आहे? सत्वगुणाचा आश्रय घेऊन आलेला आहे. राजा आया भेष बदल कर, सत्वगुण का आश्रय लेकर, त्याग के सारे बाह्य विभूषण, दैवी शक्ती बलवान. बाकीचे सगळे जे ऐश्वर्य आहे ते सगळं त्यांनी त्याग केलं. त्यांनी कुठे चमत्कार दाखवला नाही, सिद्धाई दाखवली नाही, राक्षसांना मारलं नाही,
कुठे काही चमत्कार केला नाही, काहीही केलं नाही. म्हणजे बाहेर त्यांनी आपला पॉवर मुळीच दाखवला नाही. त्यांच्यामध्ये सगळं सामर्थ्य आहे, कारण ते भगवंत आहे, षडैश्वर्य संपन्न आहे, सगळं काही त्यांच्याकडे आहे. पण त्यांनी बाहेरच्या गोष्टी कोणत्याच प्रगट केल्या नाही. कारण बाहेरच्या गोष्टी जर प्रगट केल्या तर लोक चमत्काराच्या मागेच धावतात आणि मग खरे खरे ते आध्यात्मिक होऊ शकत नाही. त्यांना काहीतरी भौतिक गोष्टीच पाहिजे असते. त्यांना भगवंताची भक्ती, ज्ञान, विवेक, वैराग्य ह्या गोष्टी नको असतात. त्यांना वाटते काहीतरी चमत्कार झाला पाहिजे आणि भगवंताने आपल्याला ह्या गोष्टी दिल्या पाहिजे. म्हणून ह्या अवतारामध्ये भगवंतांनी चमत्कार मुळीच केले नाही, कोणत्याही सिद्धही मुळीच दाखवल्या नाही. कारण लोक त्यामागेच धावतील. त्यांच्याकडे होत्या, ते म्हणाले किंवा नरेंद्राला, नरेंद्र म्हणे माझ्याकडे अष्टसिद्धी आहे, मला सगळं प्राप्त झालेलं आहे, मी तुला द्यायला तयार आहे, तू हे सगळं घे. तेव्हा नरेंद्र म्हणाला की ह्या सगळ्या सिद्धाही घेऊन मला भगवंताचा लाभ होऊ शकेल का? तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणाले की नाही, तुला ईश्वर लाभ होणार नाही, पण तुझ्या धर्मप्रचाराच्या कार्यामध्ये तुला मदत करेल. तेव्हा नरेंद्र म्हणाले की मला त्या सगळ्या गोष्टींची गरज नाही, मला पहिले भगवान पाहिजे, पहिले ईश्वर पाहिजे, त्याच्यानंतर बघीन, पण मी आता ह्या गोष्टी घेणार नाही. जे त्यांनी स्वीकार केला नाही. जे रामकृष्णांकडे सगळं काही होतं पण त्यांनी कधीही दाखवलं नाही. हाजरा म्हणाला होता एक दिवस, अरे म्हणजे त्यांच्याकडे सिद्धही आहे, त्यांना मागून घ्या. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की अरे तुम्हाला काहीही मागण्याची गरज पडणार नाही, माझ्याकडे जे काही आहे ते सगळं तुमचंच आहे, कारण तुम्हीच माझ्या संपत्तीचे वारसदार आहे. असे होते भगवान श्री रामकृष्णांचे संन्यासी शिष्य, त्यांच्या संपत्तीचे वारसदार. आता बघा, हाजरा इतके वर्ष ठाकूरांसोबत राहिला, हृदयराम राहिला, पण भगवान श्री रामकृष्णांना ओळखू शकला का? ते दोघेही ओळखू शकले नाही. हृदयने ते किती अपमान केला. आणि हाजरा तर काही ढोंगी होता, तो स्वतःलाच जास्त समजायचा, स्वतःला जास्त आध्यात्मिक समजायचा, ह्या सगळ्या मुलांची निंदा करायचा. अरे हे मुलं काय नव्हते, बडबड करतात, साधना वगैरे काहीच करत नाही. म्हणजे भगवान श्री रामकृष्णांच्या अगदी जवळचे, त्यांच्या दररोज संपर्कात येणारे, हलधारी पुजारी होता, असे कितीतरी भक्त होते. कितीतरी साधू पण यायचे तिथे. ते म्हणायचे की अरे ते ढोंगी साधू आहे, ये परमहंस किसने बोला है, यांना परमहंस कोण म्हणतो, हे तर ढोंगी साधू आहे. म्हणजे तिथे येणारे साधक, तिथे येणारे सर्वसामान्य लोक, त्यांचे नातेवाईक, त्यांच्यासोबत राहणारे त्यांचे सेवक, हे सुद्धा भगवंताला ओळखू शकले नाही. तेही त्यांना साधारण मनुष्यच समजायचे. त्यांना वाटलं नाही की भगवंत स्वतः अवतार घेऊन आलेले आहेत, एवढं त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणजे बघा, ह्या अवतारामध्ये तर भगवंताला ओळखणं फारच कठीण आहे. कारण बाहेर काहीही दिखावा नाही. एक शरीरावर फक्त एक धोतर आणि एक पंचा, म्हणजे काहीही ऐश्वर्य नाही. सगळ्या ऐश्वर्याचा त्याग केला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं ऐश्वर्य कोणतं आहे? त्याग आहे, विवेक आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे. हे आहे खरं खरं ऐश्वर्य. आपल्याला ह्या गोष्टी पाहिजे, कारण आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? मुक्ती प्राप्त करणं आहे. आपल्या जीवनाचं उद्देश आहे या संसाराच्या पलीकडे जाणं, ह्या भगवंताच्या मायेच्या पलीकडे जाणं. आता लोकांना जर कळलं नाही तर ते या मायेमध्येच गुंतून राहतात. भगवान श्री रामकृष्णांना हे माहिती होतं की लोकांनी जर मला ओळखलं नाही तर त्यांना माझ्यापासून काहीच फायदा होणार नाही. मी जरी यांचे दुःख दूर करण्यासाठी आलेलो आहे, पण यांनी मला ओळखलं तर पाहिजे. म्हणून भगवान श्री रामकृष्ण विचारायचे, व्हॉट डू यू थिंक ऑफ मी? माझ्याबद्दल तुला काय वाटतं? कुणी जर म्हटलं की तुम्ही भगवंताचे अवतार आहेत, तेव्हा त्यांना आनंद व्हायचा की अरे यांनी मला ओळखलेलं आहे. म्हणून ते स्वतः विचारायचे. कोणी म्हणायचे तुम्ही साधू आहे, कोणी परमहंस आहे. पण काही काही शुद्ध बुद्धीचे भक्त होते, ते म्हणायचे की तुम्ही साक्षात भगवंत आहात. आता लोकांना माहिती होतं
की ठाकूरांच्या वडिलांना तिथे साक्षात गदाधराचं दर्शन झालं. जेव्हा ते गयेला गेले, स्वप्नामध्ये येऊन गदाधराने सांगितलं की मी येणार आहे. ठाकूर स्वतः कितीदा तरी म्हणायचे की जो राम होता, जो कृष्ण होता, तो त्या शरीरामध्ये रामकृष्ण आहे. त्यांनी कितीदा भक्तांना सांगितलं. हे पण सांगितलं की माझे वडील गयेला गेले होते, त्यांना स्वप्न पडलं होतं. आता हे त्यांना सांगण्याची गरज नव्हती. त्यांना काय गरज होती? पण त्यांना हे माहिती होती की ह्या लोकांना, या अज्ञानी लोकांना हे कळत कसं नाही. आणि हे जर त्यांना कळलं नाही तर डॉक्टर महेंद्र सरकार किती तर्क करायचे. म्हणे एवढ्या चांगल्या माणसाला तुम्ही अवतार म्हणून बिघडून राहिले म्हणे. मी त्यांना मनुष्य समजतो, चांगला मनुष्य समजतो, मी अवतार वगैरे काही मानत नाही म्हणे. आता ईश्वरचंद्र विद्यासागर, डॉक्टर सरकार, तर एवढे सगळे पंडित शिकलेले, ते सुद्धा भगवंताला अवतार म्हणून ओळखू शकले नाही. श्रीरामकृष्णांना अवतार म्हणून ओळखू शकले नाही. शेवटी श्रीरामकृष्णांनी पंडितांची सभा बोलावली मथुरांना सांगून. त्या सभेमध्ये पंडितांनी सिद्ध केलं की हे साक्षात भगवंताचे अवतार आहे. भैरवी ब्राह्मणींनी सिद्ध केलं की हे साक्षात भगवंताचे अवतार आहे. त्यांनी डिक्लेअर केलं, सगळ्यांना सांगितलं. गिरीश घोष ते ओळखू शकले. त्यांनी सगळ्यांना सांगितलं की साक्षात भगवंताचे अवतार आहे. त्यांचा खूप विश्वास होता. म्हणजे काही लोकच ओळखू शकले. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी अशा लोकांना दर्शन पण दिलं. मथुर बाबूंनी त्यांच्यामध्ये शिव आणि काली बघितली. म्हणजे अनेकांना अनेक प्रकारचे दर्शनं त्यांच्यामध्ये होऊ लागली. तरी काही लोकांचा विश्वास बसेना. आता दर्शन होण्यासाठी साधना तर पाहिजे ना. मन पवित्र पाहिजे, थोडीफार साधना पाहिजे. नाहीतर भगवंताचं दर्शन देणार कसे भगवंत, कृपा करणार कसे? तर भगवान श्रीरामकृष्णांनी अनेक भक्तांवर कृपा केली. काशीपूरला 1 जानेवारी 1886ला ते कल्पतरू झाले आणि ते अनेक भक्तांवर त्यांनी कृपा केली. अनेक भक्तांना वेगवेगळी दर्शनं करून दिली. तेव्हा लोकांना थोडं कळायला लागलं. तोपर्यंत लोकांना वाटलं की हे सुद्धा एक साधू आहे, एक महात्मा आहे, एक महापुरुष आहे, याच्या पलीकडे कोणीही धारणा करू शकलं नाही. पण स्वामी विवेकानंदांना सुरुवातीला संशय होता, पण नंतर मात्र त्यांचा सगळा संशय निघून गेला. ते म्हणाले, अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. सगळ्या अवतारामध्ये श्रेष्ठ असे भगवान श्री रामकृष्ण आहे, त्यांना मी वंदन करतो. ते धर्माची स्थापना करण्यासाठी आलेले आहे. सगळे धर्म भगवंताकडे जाणारे वेगवेगळे मार्ग हे दाखवण्यासाठी आलेले आहे. स्थापकायच धर्मस्य सर्वधर्मस्वरूपीने. स्वामीजींचा विश्वास बसला. त्यांनी जगासमोर हे डिक्लेअर केलं की भगवंत धर्माच्या स्थापनेसाठी आलेले आहेत. सगळ्या जगामध्ये त्यांनी डंका वाजवला. तर कारण त्यांना भगवान श्रीरामकृष्णांनी अनुभूती दिली, त्यांनी स्वतःची ओळख दिली की मी कोण आहे आणि तू कोण आहे आणि आपण कशासाठी आलेलो आहोत हे दोघांनाही माहिती होतं. भगवंताने कृपा केली म्हणून त्यांना ते शक्य झालं. तर भगवंत अवतार होऊन येतात आणि खरोखर आपण भाग्यवान आहोत की ह्या कलियुगामध्ये आधुनिक अवतार, युगावतार भगवान श्री रामकृष्ण यांच्या चरणाचा आश्रय आपल्याला मिळाला. हे आपले पूर्वजन्मीचे काहीतरी सुकृत असले पाहिजे, पूर्वजन्माची पुण्याई असली पाहिजे आणि भगवंताची कृपा आपल्यावर विशेष कृपा असली पाहिजे. आज किती लोक श्रीरामकृष्णांना अवतार म्हणून ओळखतात? फारच थोडे. त्या थोड्यामध्ये आपला नंबर लागला आणि आपण भगवंताला ओळखलं की हे साक्षात ईश्वराचे अवतार आहे. कारण त्यांचा एक शिष्य नरेंद्रनाथ विवेकानंद सगळ्या जगामध्ये जर डंका पिटवू शकतो, सगळ्या जगामध्ये जर तो विद्यार्थ्याचा प्रचार करू शकतो, विश्वविजयी होऊन परत येतो, तर एक शिष्य जर एवढं मोठं कार्य करू शकला तर असे त्यांचे 16 संन्यासी शिष्य होते, कितीतरी गृहस्थ भक्त होते. आता एवढ्या लोकांना तयार करणं हे काही साधारण मनुष्याचं कार्य आहे का? एखादा संत होऊ शकतो, तो स्वतः तरून जाऊ शकतो, पण एवढ्या लोकांना तो तारू शकत नाही, एवढ्या लोकांचा तो उद्धार करू शकत नाही. यावेळेस भगवान श्री रामकृष्ण सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी आलेले होते.
म्हणून स्वामीजींना भारताच्या बाहेर जाऊन धर्माचा प्रचार करावा लागला. कारण धर्माची ग्लानी फक्त भारतामध्येच आलेली नव्हती, सगळ्या जगामध्ये धर्माची ग्लानी आलेली होती. सगळं जग भौतिकवादी झालेलं होतं, सगळं जग मायेमध्ये बुडलेलं होतं. अशांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी भगवंतांनी अवतार घेतला, श्री रामकृष्ण रूपामध्ये आले. आणि तेव्हापासून आपण बघतो की कसा भारत हळूहळू विकसित होत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपली आर्थिक परिस्थिती सुधारली, आता आध्यात्मिक संस्था वाढल्या, लोकांना भगवंताविषयी आता भक्ती वाटू लागली. म्हणजे हे सगळं जे काही आज आपण बघतो हे भगवान श्री रामकृष्णांच्या आगमनामुळे झालेलं आहे. एवढ्या आध्यात्मिक संस्था झालेल्या आहे, एवढी भारताची भरभराट झालेली आहे, एवढं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, स्त्रियांचा एवढा विकास होत आहे, हे सगळं ह्या अवतारामुळे झालं. भगवान अवतीर्ण झाले स्वतः या पृथ्वीवरती यावेळेस जीवांचा उद्धार करण्यासाठी. आणि विशेष कृपा करून त्यांनी आपल्याला ओळखू दिलं, आपल्या चरणाचा आश्रय दिला. यासाठी आपण खरोखरच भाग्यवान आहोत की भगवंताची आपल्यावर कृपा आहे. म्हणून इथे भगवान कृष्ण काय म्हणतात की अवतारांना ओळखणं फार कठीण. त्यामुळे ते जेव्हा भगवंत शरीर धारण करून येतात तेव्हा त्यांचा ते अपमान करतात. त्यांना कळत नाही की भूत महेश्वरम, सगळ्या भूताचे सगळ्या जगाचे महेश्वर आहे ते. मम भूत महेश्वरम, मी सगळ्या भूताचा ईश्वर आहे, मी सगळ्या जीवांचा ईश्वर आहे, मी ह्या त्रिभुवनाचा ईश्वर आहे. हे न जाणून घेतल्यामुळे, माझं खरं स्वरूप न जाणून घेतल्यामुळे ते मला एक साधारण मनुष्य समजतात जेव्हा मी देह धारण करून येतो तेव्हा. आणि माझा ते अपमान करतात, मला काही बोलतात, निंदा करतात. भगवान श्री रामकृष्णांवर किती लोक निंदा करायचे, त्यांच्यावर किती लोक टीका करायचे. आता हे लोक असे का करायचे, कारण त्यांची बुद्धीच तेवढी. आता वांग्याचा व्यापारी वांगे विकणारा कसा काय अवताराला समजणार. एक साधारण मनुष्य, घोर संसारी, त्याला भगवंताचा महिमा काय कळणार. म्हणून तर म्हटलं आहे की महिमात व गोचर शुद्ध मने, ज्याचं शुद्ध मन आहे त्यालाच तुझा महिमा गोचर आहे, तोच तुला ओळखू शकतो. तर थोडी तरी साधना पाहिजे, थोडं तरी पुण्यकर्म पाहिजे आणि थोडी तरी भगवंताची कृपा पाहिजे. जर ह्या सगळ्या गोष्टी असेल तर आपल्याला भगवंताच्या अवताराला सहज ओळखता येईल. कारण त्यांचं कार्य बघून, त्यांचे उपदेश बघून आपण धारणा करू शकतो. कारण एवढं मोठं कार्य आणि अशा प्रकारचे उपदेश न शिक्षण घेता, न शास्त्र वाचता ह्या वेदांच्या सत्यांबद्दल अशा प्रकारे वर्णन करून सांगणं हे भगवंताशिवाय कुणालाही शक्य नाही. हे त्यांचं ज्ञान कसं आहे, स्वयंभू आहे. ते ज्ञान आतमधून आलेलं आहे. त्यांनी काही शास्त्र वाचले नाही, शाळेत गेले नाही, पुस्तकं वाचले नाही, पण त्यांनी जगाला एवढं ज्ञान दिलं. श्री रामकृष्ण वचनामृत या पुस्तकामध्ये वाचा. हे एवढं ज्ञान साधारण मनुष्य देऊ शकत नाही. म्हणून ते वेदमूर्ती होते, स्वामीजी म्हणायचे. ते वेदाचं घनीभूत रूपच होतं. 4 अक्षर तेरे नाम के चतुर्वेद समान, धरा धाम पर रामकृष्ण तुम वेदमूर्ती भगवान. 4 अक्षर राम कृष्ण हे 4 वेदासारखे आहे. कारण त्यांनी वेदांताची तत्त्व, वेदाची तत्त्व अगदी सिंपल भाषेमध्ये गोष्टीच्या माध्यमातून उदाहरणं देऊन, उपमा देऊन लोकांना समजून सांगितलेली आहे. आता हे एवढं ज्ञान जेव्हा आपण बघतो, त्यांच्यामध्ये मुहुर्मुहू समाधी बघतो, त्यांना होणारी दर्शनं बघतो, हे सगळं जेव्हा आपण त्यांची भक्ती, वैराग्य, विवेक हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या मनामध्ये संशय राहत नाही की हे कार्य काही मनुष्याचं नाही किंवा एखाद्या साधूचे नाही, साक्षात भगवंतच हे सगळं करू शकतात. म्हणून मग आपला विश्वास बसतो. आणि एकदा विश्वास बसला, भगवंताला ओळखलं, तेव्हा त्यांच्या उपदेशांचं मग आपण जीवनामध्ये आचरण करतो आणि हळूहळू आपली प्रगती होते आणि शेवटी आपल्या जीवनाचं ध्येय आपण प्राप्त करून घेतो. पण भगवंताला ओळखणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून म्हटलं आहे की सगळेच काय ओळखू शकतात, भगवंताला सगळेच काय ओळखू शकत नाही. ज्यांच्यावर विशेष कृपा आहे, ज्यांचं मन पवित्र आहे, तेच लोक भगवंताच्या अवताराला
ओळखू शकतात. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितां परम भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. तर गीतेमध्ये भगवान 9व्या अध्यायात म्हणतात की मी जरी सगळ्या भूतांचा परमेश्वर आहे तरी अज्ञानी लोक मला न ओळखू शकल्यामुळे माझा अपमान करतात. जेव्हा मी शरीर धारण करून पृथ्वीवर येतो तेव्हा ते मी भगवान आहे असं मला ओळखू शकत नाही. त्यामुळे त्यांना माझ्यापासून काहीच फायदा होत नाही, उलट नुकसानच होते. म्हणून हा श्लोक बघा किती महत्त्वाचा आहे. आपलं जीवन यामुळे बदललं पाहिजे. आपल्या मनामधला श्रद्धा, भक्ती, विश्वास वाढला पाहिजे. मग भगवंताची कृपा आपल्यावर होईल. पण पहिले विश्वास तर ठेवायला पाहिजे. विश्वास जर असेल तर भगवंत आपला भार स्वीकारतील. ते आपल्याला त्यांच्या मायेमधून मुक्त करतील. पण त्यांना ओळखलं तर हे सगळं शक्य आहे. तर हेच आपण या श्लोकाद्वारे आज बघितलं आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.